माझ्या मामाकडे पण कुलदैवत आहेत, तर त्याच्यासाठी मुंबईला जायला निघालो. तर नमस्कार मंडळी, सकाळीच निघालो आणि मस्तपैकी लॉन्चने आलो. कारण फक्त पी-एन-पीच चालू आहे, त्याच्यामुळे पी-एन-पीने आलो आणि मामाकडे पोहोचलो. तिथे पण कुलदैवत आहेत, तर तिथे ओटी भरली, पाया पडली. त्याच्यानंतर खाली डोंगरीची राजमाता आहे, तिकडे पण एक ओटी भरली आणि खूप मस्त वाटलं. दर्शन वगैरे झालं. मामाच्या इथे स्वामींचा मठ आहे आणि मस्त साडी वगैरे घातलेली आणि आज रंग हिरवा होता, त्याच्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातलेली. सगळ्यांना टाटा बाय बाय करून मी परतीच्या प्रवासाला निघाले. फायनली पोचली घरी. सकाळपासून नुसती धावपळ चाललेली, कारण मुंबईची तर तुम्हाला माहितीच आहे धावपळ कशी असते ती. सुखाचा चहा पिला. रात्री जायचं होतं गरबा खेळायला, त्याच्यासाठी मी अशी साडी वेअर केली आणि इयरिंगमध्ये कन्फ्यूज होती कुठले घालू, पण फायनली तेच घातले. आणि ग्रीन कलर तर नव्हता माझ्याकडे, तर मी असं शेवाळी कलरची साडी घातलेली आणि या सगळ्या माझ्या दादाच्या मुली ज्या मला भेटायला आलेल्या. आणि मग गेलो आमच्या देवांच्या इथे. तर तिथे मस्त बायका नाचत वगैरे होत्या आणि त्यांच्यासाठी नाश्ता होता बटाटवडे. तर काकी बसलेल्या करायला, आमच्या आई बनवत होत्या. सो त्यांना थोडीशी हेल्प करत होते. आणि आजचा नाश्ता होता बटाटेवड्यांचा. रोज वेगवेगळा नाश्ता असतोच देवांच्या इथे. त्याच्यानंतर मी पण थोडीशी गरबा खेळायला गेलो. गरबा वगैरे खेळला आणि रिटर्न आमच्या देवळाजवळ गेलो. तिथे पण गरबा वगैरे असतो. सो माझा दिवस तर आजचा असा होता. खूप मस्त गेला. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर.